आज 18 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीची बैठक मस्तान नाका येथील कुमार पार्क हॉटेलच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती। आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलाद हे दोन्ही सण शांततेत आणि सलोख्याने पार पडावे यासाठी मनोर पोलीस ठाणे अंतर्गत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, गणेश मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी, शांतता समिती सदस्य, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणवीर बैस यांनी उपस्थितांशी संवाद साधला आणि येणारे हे सण उत्सव शांततापूर्ण आणि उत्साहात साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मंडळांनी पोलीस विभागाला सहकार्य करावे असे आवाहन देखील बैस यांनी यावेळी केले। तसेच गणेशोत्सव शांततेत, सुख समाधानाने व पारंपरिक पद्धतीने पार पाडण्यासाठी बैस यांनी विविध सूचना दिल्या। एकंदरीत पोलीस निरीक्षक रणवीर बैस यांनी हे सर्व सण शिस्त, सुरक्षा आणि सामाजिक सलोखा टिकून ठेवण्याचे आवाहन केले। यावेळी गणेशोत्सव मंडळातील अनेकांनी आपापली मते, विचार आणि सूचना मांडल्या। तर या दरम्यान विजेचा खोळंबा होत आहे असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला। यावेळेस वीज पुरवठा सुरळीत होईल यासाठी आम्ही वीज तारेवर झाडे येत असल्याने त्याची छाटणी केलेली आहे। जागोजागी वीज खांबांचा प्रश्न होता, तो आम्ही मार्गी लावलेला आहे। गणेशोत्सव काळात वीज पुरवठा सुरळीत होईल याची ग्वाही वीज पुरवठा विभागाचे अधिकारी यांनी यावेळी दिली। तर आगामी येणारे हिंदू मुस्लिम हे सण नेहमीप्रमाणे शांततेत संपन्न होतील असा विश्वास पोलीस निरीक्षक रणवीर बैस यांनी यावेळी व्यक्त केला। लोकमान्य टिळकांनी केली जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य होतं तो उत्सव सुरू करण्याची भावना जी होती, कल्पना जी होती की भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली पाहिजे, एकोप्याची भावना निर्माण झाली पाहिजे। आपले जे उदात्त उच्च परंपरा आहे त्याची जाणीव त्यांना झाली पाहिजे आणि ते समाज जागृत झाला पाहिजे। यासाठी गणेशोत्सवाची स्थापना, गणेशोत्सव साजरा करण्याची सुरुवात झाली। स्वातंत्र्यानंतर सुद्धा ही परंपरा कंटिन्यू आहे। सार्वजनिक गणेशोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो। गणेशोत्सव तर पूर्वी साजरा व्हायचा, परंतु सार्वजनिक गणेशोत्सव विशेषत्वाने स्वातंत्र्य लढ्याच्या उद्देशानेच सुरू झालेला आणि त्याच्यामध्ये अपेक्षा ही होती की समाजाचा प्रबोधन व्हावं, समाज जागृत व्हावा। समाज जागृत होण्याकरिता तुम्ही जे कार्य करता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये, त्यामध्ये तुम्ही जे देखावे उभारता तर ते देखावे सुद्धा राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागतील असेच असले पाहिजे। गणेशोत्सव मंडळाच्या स्पर्धा झाले तर ती जिल्हा स्तरावर आहे। त्याचबरोबर यावर्षी सरांनी असं जाहीर केलं आहे की पोलीस स्टेशन निहाय ही स्पर्धा असणार आहे। त्याच्यामध्ये 1, 2, 3 क्रमांक टाकले जातील। आता त्याच्याबद्दल ते काय नियम असतील, काय वगैरे त्या गोष्टी काय तुम्हाला वेळोवेळी पोहोचून जसं आपल्या काय त्या स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्ही सहभागी व्हायला पाहिजे। देखावे जे केले जातील, देखावे करताना ते कोणाच्याही भावना दुखावल्या जातील अशा स्वरूपाचे देखावे नसले पाहिजे।